स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे गणपती निमंत्रण पत्रिका तुमच्या मोबाईलमध्ये एकदम सोप्या स्टेप्समध्ये बनवू शकता। तर यामध्ये तुम्हाला आपण 4 वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या तुम्हाला PLP फाईल, PNG फाईल आणि PSD फाईल सुद्धा दिलेली आहे। तर PLP फाईल ही तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून एडिटिंग करून घेऊ शकता। तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत ते आपण पाहूया। सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ तो पूर्ण पाहून घ्यायचा आणि समजून घ्यायचा। त्यानंतर खाली डिस्क्रिप्शनवर क्लिक करायचे, मोअरवर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली यायचे, खाली आल्यानंतर मोअरवर क्लिक करायचे आणि खाली स्क्रोल करत तुम्हाला खाली लिंक आहे ती दिसून जाईल। डाउनलोड नो पासवर्ड फाईल आहे ती आपली वेबसाईटची लिंक आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट आहे ती ओपन होऊन जाईल। तर वेबसाईट लिंक ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या अशा निमंत्रण पत्रिका दिलेल्या आहेत। तर त्याखाली त्याची जी काय डाउनलोड फाईल असेल ती दिलेली आहे, जसे की PSD फाईल असेल, PLP फाईल असेल आणि PNG फाईल असेल। तर PSD फाईल ही तुम्ही फोटोशॉपमध्ये ॲड करून एडिटिंग करू शकता आणि PLP फाईल ही मोबाईलमध्ये पिक्सेल लॅबमध्ये एडिटिंग करून घेऊ शकता आणि PNG मटेरियल आहे त्याचं यूज करून तुम्ही स्वतः तुमची निमंत्रण पत्रिका बनवू शकता। तर यामध्ये आपण जी काय PLP फाईल आहे ती डाउनलोड करणार आहोत। तर PLP फाईलवर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर एक न्यू पेज येथे ओपन होऊन जाईल। जाहिरात आली तर तुम्हाला इथं क्लोज करायची, जाहिरात आली तर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं येऊन जाईल अशा प्रकारे फाईलचे डिटेल्स दिलेले आहेत। त्याचबरोबर इथं जो काय डाउनलोडिंग लिंक विल ॲपियर इन सेकंड्स म्हणजे 20 सेकंदाचा आपण टायमर येतो दिलेला आहे। टायमर संपल्यानंतर इथं ऑटोमॅटिक जी काय डाउनलोड नाऊवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जी काय फाईल आहे ती इथं येऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला जर इथं एरर असेल, अनसपोर्टेड फाईल येत असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला वरती 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं जी काय कॉफी लिंक आहे बघा, कॉफी लिंक करायची। कॉफी लिंक केल्यानंतर तुमचं जे काय क्रोम ब्राउझर असेल ते क्रोम ब्राउझर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर इथं सर्च गुगलचं असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे, लॉंग प्रेस करायचं आहे। जी काही लिंक कॉपी केलेली ती इथं तुम्हाला पेस्टसाठी येऊन जाईल। लॉंग प्रेस केल्यानंतर इथं पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर डायरेक्ट इथं खाली गो करायचं आहे। गो केल्यानंतर इथं प्रकारची जी काय डाउनलोड फाईल आहे ती ड्राईव्हमध्ये आपण दिलेली आहे, तिथं डाउनलोडच्या बटनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जी काय फाईल डाउनलोडिंग ती होऊन जाईल। तर अशा प्रकारे डाउनलोड फाईल आहे। तर ही डाउनलोड झालेली फाईल आहे तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये येऊन जाईल। तर फाईल मॅनेजरमध्ये ओपन केल्यानंतर डाउनलोड फोल्डर आहे, त्या डाउनलोड फोल्डरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला PT गणपती इन्व्हिटेशन कार्ड PLP03 नावाची फाईल आहे ती दिसून जाईल। ही झिप फाईल आहे। तर झिप फाईलला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं किंवा डिकॉम्प्रेस करू शकता। तर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला राईट म्हणजे त्याच्या फाईलवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट करायचं, एक्स्ट्रॅक्ट करू शकता किंवा डिकॉम्प्रेससुद्धा इथं येऊन जाईल। तर एक्स्ट्रॅक्टवर आपण क्लिक करूया। कुठे करणार आहेत तर इंटरनल स्टोरेज जिथं जे आपण डाउनलोड फोल्डर आहे, डाउनलोड फोल्डरमध्येच आपण फाईल ती एक्स्ट्रॅक्ट करणार आहोत। तर एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर अशा प्रकारे फोल्डर आहे ते तयार होऊन जाईल। तर फोल्डर ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला PT गणपती इन्व्हिटेशन कार्ड .PLP ही फाईल दिसून जाईल। तर तुम्हाला PLP फाईल ती डाउनलोड करायची आहे। तर ही PLP फाईल आहे पिक्सेल लॅबमध्ये ॲड करायची। तर तुमच्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅब ॲप हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। याचं जे काय ओल्डर वर्जन असेल ते इन्स्टॉल करून घेऊ शकता। तर यामध्ये तुम्हाला जे काय इंटरफेस आहे तो असाच दिसून जाईल। तर इथं वरती जी काय PLP फाईल ती ॲड करायसाठी वरती 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे। ओपन .PLPचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावर क्लिक करायचं आहे। पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल, तुम्हाला .PLP वरती एक छोट्या अक्षरात दिसून जाईल, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुमचं जे काय फोल्डरचं लोकेशन आहे ते इथं दिसून जाईल। जर तुम्ही फाईल जिथं एक्स्ट्रॅक्ट केली असेल, डिकॉम्प्रेस केलेली असेल, ते फोल्डरचं लोकेशन इथं सर्च करून घ्यायचं आहे। तर इथं PT गणपती इन्व्हिटेशन कार्ड PLP03 नावाचं फोल्डर येते ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला 03 नावाची .PLP लास्टला .PLP असेल ती फाईल दिसून जाईल। जर ही PLP फाईल इथं दिसत नसेल तर तुम्हाला पिक्सेल लॅबचं जे ओल्ड व्हर्जन असेल ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड केलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता किंवा मला इन्स्टाला मेसेज करून तुम्ही लिंक आहे ती सेंड करण्यात येते। तर इथं जे काय PLP गणपती इन्व्हिटेशन कार्ड त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ओपन ॲडचं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर जी काय पत्रिका असेल, कार्ड असेल ते बॅक साईडला आलेलं आहे। तर तुम्हाला मोबाईलचं बॅक बटन प्रेस करून घ्यायचं आहे। तर इन्व्हिटेशन कार्ड ॲड झाल्यानंतर तुम्हाला एडिटिंग करायचं आहे। तर एडिटिंग काय करायचं असतं, त्याच्यात टेक्स्ट एडिटिंग करायचे असतात। टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याच्या ऑप्शनवर येऊन एडिटवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं जे काय तुमचं नावाचं जे काय टेक्स्ट असेल इथं 1.5 दिवसांसाठी होत आहे। तर इथं आपण जे काय 1.5 दिवसांसाठी बॅक स्पेस करून मराठी कीबोर्ड करायचं आहे तुम्हाला। केल्यानंतर इथं 10 दिवसांसाठी सुद्धा अशा एका प्रकारे तुम्ही टाईप करून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला काय ॲड करायचं असेल अजून टेक्स्ट तर तुम्ही इथं टाईप करून घेऊ शकता आणि इथं ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर इथं तुम्हाला जे काय निमंत्रणाचं नाव असेल त्या निमंत्रणावर क्लिक करायचं आहे। जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा असतो त्या टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याच्या ऑप्शनवरून एडिटवर क्लिक करायचं आहे।
तुमचे जे काही नावं असतील तर तुम्ही नावं टाईप करून घेऊ शकता मराठी कीबोर्ड करून आणि त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर जे काय राहत्या पत्ता असेल तो इथं तुम्हाला दिलेला आहे. तुमचा जो काय पत्ता असेल तुम्हाला टाईप करण्यासाठी इथं एच ऑप्शनवरून एडिटवर क्लिक करा. हा जो काय पत्ता असेल इथं डिलीट करून टाकायचा आहे आणि तुमचा जो काय पत्ता असेल इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे आणि इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं जो काय ॲड होऊन जाईल तर ते पत्ता जर तुमचा टेक्स्टची साईज कमी जास्त असेल करण्यासाठी इथं तुम्हाला डॉट दिलेलं आहे. डॉटवर क्लिक करून टेक्स्टची साईज आहे ती कमी जास्त करून घेऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचा जर फोटो चेंज करायचा असेल तर तो सुद्धा चेंज करू शकता. तर गणपती बाप्पाच्या फोटोवर क्लिक करायचे, क्लिक कलर किंवा तुम्ही डायरेक्ट इथे लेअरच्या ऑप्शनवर येऊन इथं गणपती बाप्पाचा फोटो असेल तो इथून डिलीट करून टाकायचा आहे. केल्यानंतर इथं जे काय तुमच्या गॅलरीमध्ये जर क्रॉप केलेला फोटो असेल तर तुम्ही इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जे काय फोटो असतील तुमच्या गॅलरीमध्ये इथले फोटो इथं कोणताही एक अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर इथं मी फोटो इथं इमेजमधून ॲड करून घेणार आहे. तर अशा प्रकारे फ्रॉम गॅलरीमध्ये तुमचा जो काही फोटो असेल गणपतीचा तो सिलेक्ट करून अशा प्रकारे इथं राईट क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं आहे आणि फोटोची साईज कमी जास्त करण्यासाठी इथं तुम्हाला एक डॉट दिलेला त्या डॉटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे फोटोची साईज आहे ती कमी जास्त करून अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाचा फोटो यामध्ये ॲड करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुमची जेवढी काय पत्रिका आहे ती बनवून झाल्यानंतर ही सेव्ह करायची. सेव्ह करण्यासाठी वरती सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे आणि इथं जे काय कस्टम असेल तर इथं फक्त अल्ट्रा करून घ्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही बनवलेली पत्रिका आहे तुमची HD सेव्ह होऊन जाईल. तर PSD फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड केल्यानंतर ती फाईलला एक्सट्रॅक्ट करायचं आहे. वाईन रारमध्ये एक्सट्रॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही डिकॉम्प्रेस करू शकता. तर फाईल फोल्डर आहे ते तयार होऊन जाईल. तर या फोल्डरमध्ये जी काय PSD फाईल असेल ते तुम्हाला फोटोशॉपमध्ये ओपन करून घ्यायची आहे. फोटोशॉपमध्ये ओपन करून घ्यायला यामध्ये तुम्हाला जो काय टेक्स्ट असेल या टेक्स्टचा तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जे काय असेल 10 दिवसांसाठी आपल्याला काय करायचं आहे. इथं आता कीबोर्ड आहे तुमचं जे काही इनपुट टूल असेल गुगलचं असेल तुमच्याकडं किंवा ते तुम्हाला मराठीत करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे टाकल्यानंतर इथं जो काय टेक्स्ट आहे तो एडिट होऊन जाईल. तर अशा प्रकारे ते जे काय टेक्स्ट असेल सर्व तुम्हाला अशाच प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत यामध्ये. तर यामध्ये आपण जेवढे काही PNG मटेरियल वापरलं असेल ते सर्व तुम्हाला इथे लेयर्समध्ये जाऊन गेलं तर तिथं दिसून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोशॉपमध्ये सुद्धा ही PSD फाईल ॲड करून तुमची निमंत्रण पत्रिका आहे ती बनवू शकता. तर निमंत्रण पत्रिका बनवून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायची असेल तर फाईल मॅनेजरमध्ये फाईलवर क्लिक करायचे, एक्सपोर्ट ॲजवर क्लिक करून इथं जे काय लो असेल इथं अल्ट्रा हाय करून सेव्ह टू म्हणजे एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट केल्यानंतर फाईल आहे ती निमंत्रण पत्रिका आहे ती सेव्ह होऊन जाईल. तर या काही सर्व लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल बॅनर एडिटिंग करताना तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता. आणि आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा काही इमेजेस आहेत PNG इमेजेस आहेत मटेरियल येते अपलोड करत असतो. तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घेऊ शकता.